Good morning, everyone, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tade. And students, in today's lecture, we will see or we will overlook the part of grammar through which you might have gone many a times. Okay, but as it is a part of our syllabus, we will revise it, rebrush it, and we will relearn it. Okay, so beginning with the grammar part, unit number 1, parts of speech. In the beginning, we have parts of speech. You must know that there are 8 parts of speech, and we will explain or we will see the explanation as per our prescribed book has given us to all of us. Parts of speech. In each part of a sentence, there are number of smaller parts. प्रत्येक वाक्यामध्ये खूप छोटे छोटे भाग दिलेले असतात. नंबर ऑफ म्हणजे काही संख्येनुसार त्यांचे भाग असतात ते. Each of these smaller parts is a word which has a certain function in the sentence. या छोट्या छोट्या भागांमध्ये त्या प्रत्येक भागाला, प्रत्येक शब्दाला काही ना काही कार्य हे दिलेलं असतं. त्याचं एक नक्की असं एक कार्य असतं त्या वाक्यामध्ये. त्या वाक्यामध्ये त्याचा काहीतरी एक रोल असतो, अभिनय असतो. दॅट इज इट डज वर्क ऑफ अ सर्टन काइंड. त्याचा अर्थ असा की त्याचं एका पर्टिक्युलर पद्धतीचं असं काम असतं. ते काम त्यालाच करावं लागतं. डिपेंडिंग ऑन दिस फंक्शन अ वर्ड इज सेड टू बिलॉंग टू पर्टिक्युलर पार्ट ऑफ स्पीच. या कार्यावरती अवलंबून ते जे कार्य त्याच्यावरती सोपवलेलं असते त्या कार्यावरती अवलंबून त्या शब्दाला एखाद्या भाषेमधील कुठल्या पार्ट असतात, कुठला पार्ट त्याचा भाग आहे, त्याचा रोल कुठला आहे, तर तो रोल त्याला त्या भाषेमध्ये तो कुठल्या प्रकारचा असतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. सिंपल गोष्ट आहे. वाक्यामध्ये शब्दांचे छोटे छोटे भाग, प्रत्येक शब्दाला एक वेगळं भूमिका दिलेली असते किंवा त्याचा एक वेगळा भाग असतो. त्याला त्या भागाला काहीतरी सांगायचं असतं आणि ते कार्य त्यालाच करायचं असतं. आणि त्या भागाकडून त्या भाषेमध्ये, आता सेंटेन्स म्हणजे काय झाला, पूर्ण वाक्य म्हणजे भाषा झाली. तर त्या भाषेमध्ये त्या शब्दाचा अर्थ नेमका कुठला, तो कुठल्या कॅटेगरीचा आहे, त्याचा संबंध काय, त्याचं कार्य काय आहे, त्याला म्हणतो आपण पार्ट्स ऑफ स्पीच आणि त्याचं युसेज. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत. मराठीमध्ये सुद्धा आपण त्याच्या 8 जाती बघितलेल्या आहेत. शब्दांच्या किती जाती असतात, तर 8 आपल्याला नक्की माहिती आहे. तर सगळ्यात पहिले येते नाउन. नाउन तुम्ही ऐकलं असेल, नाम. टेक अ लुक ॲट द वर्ड्स इन इटॅलिक्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता कम्प्युटरमध्ये जेव्हा आपण टाईप करतो तेव्हा बघितलं असेल की आपल्याला काही काही शब्द बोल्ड करता येतात. काही शब्दांना इटॅलिक्स म्हटलेलं आहे. इटॅलिक्स म्हणजे थोडेसे नॉर्मल शब्दांपेक्षा थोडेसे असे उजवीकडे झुकलेले असतात. त्या शब्दांना म्हणतो आपण इटॅलिक्स. इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता या खाली दिलेल्या वाक्यांमध्ये जे काही शब्द असे थोडेसे तिरकस किंवा उजव्या बाजूला झुकलेले आहेत त्या इटॅलिक शब्दांकडे तुम्ही लक्ष द्या म्हणते किंवा त्यांच्याकडे बघा. मनमोहन सिंग इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नाऊ. बघितलं हे वाक्य, परत वाचतो तुमच्यासाठी. मनमोहन सिंग इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नाऊ. आता या दिलेल्या वाक्यामध्ये मनमोहन आणि सिंग हे इटॅलिक्समध्ये दिलेले आहे. थोडीशी तिरकस आहे पहा. नंतर प्राईम मिनिस्टर हा शब्द सुद्धा थोडासा तिरकस आहे आणि त्यानंतर इंडिया सुद्धा थोडासा तिरकस आहे. म्हणजे हे 3 जे शब्द आहेत, आता ते पूर्ण नावानुसार जर बघितले, पदवीनुसार जर बघितले तर 3च भाग म्हणू आपण, किंवा 5 शब्द. मनमोहन 1, सिंग 2, प्राईम 3, मिनिस्टर 4 आणि इंडिया 5. असे 5 जे शब्द आहेत ते शब्द कसे आहेत म्हणते, थोडेसे इटॅलिक्समध्ये आहेत. नंतर पहा वाक्य. इंडिया वोन द इंडिपेंडन्स फ्रॉम ब्रिटिश रूल इन द इयर 1947.
आता पहा, इंडिया वोन. आता इंडिया पहा थोडासा तिरकस आहे. इट्स इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स पहा थोडासा तिरकस आहे. फ्रॉम ब्रिटिश पहा, रूल पहा थोडासा तिरकस आहे. इन द इयर 1947. ठीक आहे. तर या वाक्यामध्ये पहा, इंडिया, ठीक आहे, नंतर इंडिपेंडन्स, नंतर रूल. तर हे शब्द कसे आहेत, थोडेसे थिरकस आहेत. इट इज नॉट इन द प्रॉपर मॅनर. ठीक आहे. कॉलेज हॅज बिल्डिंग्स दॅट हाऊस classrooms, a library, a student's common room, a staff room and laboratories. पहा, एका कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये बिल्डिंग पहा शब्द हा थोडासा तिरकस आहे. दॅट हाऊस क्लासरूम्स थोडेसे तिरकस आहेत. लायब्ररी थोडीशी तिरकस आहे. कॉमन रूम थोडीशी तिरकस आहे. स्टाफ रूम थोडीशी तिरकस आहे आणि लॅबॉरेटरीज थोडीशी तिरकस आहेत. ते इटॅलिक्समध्ये शब्द आहेत. आता जे शब्द तुम्हाला या ठिकाणी तिरकस किंवा इटॅलिक्समध्ये दिसतात, द वर्ड्स इन इटॅलिक्स रेफर टू द नेम्स ऑफ पर्सन्स. जे शब्द तिरकस आहेत ते काय आहेत म्हणते, ते कुठल्या तरी माणसाचा नाव सुचवत आहेत. प्लेसेस जागांचं नाव सुचवत आहेत. थिंग्स म्हणजे एखाद्या वस्तूचं नाव सुचवत आहेत. एटसेट्रा म्हणजे नाव, व्यक्ती, ठिकाण आणि वस्तू यांचं ते काय म्हणते, नाव आहे. दीज आर कॉल्ड नेमिंग वर्ड्स. त्यांना नामधारी शब्द असं सुद्धा आपण म्हणतो. और मोर स्पेसिफिकली नाउन्स. त्यांना आपण मोर स्पेसिफिकली म्हणजे विशिष्ट पद्धतीने त्याला आपण नाऊन म्हणतो. त्या संज्ञेला आपण नाऊन नावाचा इंग्रजी शब्द दिलेला आहे. अ नाऊन आन्सर्स द क्वेश्चन हू इट इज, what is it. A noun answers the question who is it or what is it. नाउन हा प्रश्न विचारतो. कुठला प्रश्न विचारतो किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर असते. नाउन म्हणजे नाम हे. हू इज इट कोण आहे ते. व्हॉट इज इट काय आहे ते. तर जेव्हा आपण एखाद्या वाक्यामध्ये कोण आणि काय या दोन शब्दांनी प्रश्न विचारतो तेव्हा त्या ठिकाणी जे उत्तर आपल्याला मिळतं ते काय असतं, नाउन असतं. फॉर एक्झाम्पल, रमेश प्लेज ऑन द ग्राउंड. ओके. आता रमेश पहा कोण खेळत आहे, हू जेव्हा आपण त्याला विचारतो, ठीक आहे, तर रमेश. ठीक आहे. आता रमेश प्लेज क्रिकेट ऑन द ग्राउंड. व्हॉट क्रिकेट इज ऑल्सो नाउन अँड रमेश इज ऑल्सो नाउन. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण नाउन बघितलेलं आहे. आता पुढे आहे प्रोनाउन. लुक ॲट द वर्ड्स इन इटॅलिक्स इन दीज सेंटेन्सेस. पुढील वाक्यामध्ये जे शब्द इटॅलिक्समध्ये दिलेले आहेत ते बघा. म्हणते, मिस्टर चक्रवर्ती इज अ कॉलेज लेक्चरर. ही टीचेस केमिस्ट्री. He lives in Bangalore. Mrs. Chakrabarti is a college lecturer. She teaches physics. She also lives in Bangalore. They have 2 children, one girl and one boy. The girl studies in the 2nd standard and she is very talented young girl. The boy is also talented but in different way from the girl. He is more interested in mechanics and carpentry, while she is very musical minded and also draws and paints beautifully. Both children are very fond of their parents. They also admire them very much. आता या पॅराग्राफमध्ये पहा, मिस्टर चक्रवर्तीच्या बद्दल माहिती सांगण्याकरिता ही वापरलेला आहे. मिसेस चक्रवर्तीबद्दल शी नावाचा शब्द वापरलेला आहे. त्यांच्या मुलाबद्दल ही वापरलेला आहे. त्यांच्या मुलीबद्दल शी वापरलेला आहे. ठीक आहे. नंतर खाली आल्यानंतर त्या दोघांबद्दल देम आणि दे नावाचे आणि किंवा देअर नावाचे प्रोनाउन वापरलेले आहे. आता प्रोनाउनचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे.
नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. तर ते सर्वनाम म्हणजे प्रोनाउन. ठीक आहे. इन दीज सेंटेन्सेस the words in italics stand for nouns and are used to replace the nouns whenever possible. आता हे जे वरच्या जे दिलेले आहेत ते सगळे जे शब्द आहेत ते इटॅलिक्स मधले ते नाऊन आहेत. स्टँड फॉर नाऊन म्हणजे ते नाऊन नाही आहेत, पण ते नाऊनसाठी काय घेतात, एक भूमिका घेतात किंवा नाऊनला ते रिप्रेझेंट करतात. अँड आर यूज टू रिप्लेस द नाउन्स व्हेनेवर पॉसिबल. जेव्हा शक्य असेल ते तेव्हा नामाची जागा घेऊन त्यात त्यांचा वापर केला जातो. नंतर आहे ॲडजेक्टिव्ज. ॲडजेक्टिव्ज पहा आता. विशेषण. लुक ॲट द वर्ड्स इन इटॅलिक्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. द टीम प्लेड अ वंडरफुल गेम बट द कोच वॉज नॉट quite satisfied. A huge crowd was present for the match. The child sang for 5 minutes and there was tremendous applause after that. The words in italics. आता या 3 वाक्यांमध्ये पहा कोणकोणते वर्ड्स इटॅलिक्स मध्ये आहेत. पहिल्या वाक्यामध्ये आहे वंडरफुल. ठीक आहे. दुसऱ्या याच्यामध्ये ह्यूज नावाचा शब्द जो आहे तर तो काय आहे त्या ठिकाणी इटॅलिक्समध्ये आहे. नंतर द चाइल्ड सँग फॉर 5 मिनिट्स. 5 जो आहे तो कसा आहे इटॅलिक्समध्ये आहे. देअर वॉज ट्रिमेंडस. ट्रिमेंडस जो आहे तो शब्द कसा आहे इटॅलिक्समध्ये आहे. तर हे जे शब्द आहेत दीज वर्ड्स इन इटॅलिक्स डिस्क्राईब ऑर क्वालिफाय द नाउन्स दॅट कम आफ्टर देम. आता नामाबद्दल जो विशेष माहिती सांगतो त्याला म्हणतो आपण विशेषण. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आता टीम नावाचा जो एक नाम आहे. ठीक आहे. तर टीम बद्दल जी विशेष माहिती सांगितलेली आहे ते कसे खेळले, वंडरफुल खेळले. तर वंडरफुल त्यांचं विशेषण आहे. ठीक आहे. नंतर गर्दी होती. आता गर्दीसाठी त्यांनी ह्यूज नावाचा विशेषण वापरलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता त्या ठिकाणी त्यांनी चाइल्ड बद्दल विशेष माहिती सांगितली की तो 5 मिनिट त्यांनी गाणं म्हटलं आणि त्याला भरपूर प्रतिसाद दिला. ट्रिमेंडस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. तर हे जे आहेत यांना म्हटलेलं आहे ॲडजेक्टिव्ज. नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. तर सच वर्ड्स आर कॉल्ड ॲज ॲडजेक्टिव्ज. इंग्लिशमध्ये त्यांना आपण काय म्हणतो ॲडजेक्टिव्ज, मराठीमध्ये विशेषण म्हणतो. नंतर आहे वर्ब. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. इंग्रजी भाषेचा कणा ज्याला म्हटलेला आहे तो आहे पार्ट भाषेचा, त्याला म्हटलेला आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. ज्या पदावरून आपल्याला क्रियेचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो क्रियापद म्हणतो. लुक ॲट द वर्ड्स इन इटॅलिक्स इन दीज सेंटेन्सेस. पुढे दिलेल्या शब्दांमध्ये जे इटॅलिक्समध्ये आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. मिस्टर सेन works for a private company. She has been working there for about 12 years now. She is very dedicated worker. आता पहा पहिल्या वाक्यामध्ये पहा मिसेस सेन वर्क्स फॉर प्रायव्हेट कंपनी. त्या ठिकाणी आता वर्क्स नावाचा जो शब्द आहे तो इटॅलिक्समध्ये आहे. शी हॅज बीन वर्किंग. आता पहा त्या ठिकाणी हॅज बीन वर्किंग हा शब्द कसा आहे इटॅलिक्समध्ये आहे. देअर फॉर अबाउट 12 years नाऊ. शी इज. आता इज पण पहा त्या ठिकाणी कसा आहे इटॅलिक्समध्ये आहे. तर हे जे शब्द आहेत जे इटॅलिक्समध्ये आहेत त्यांच्याबद्दल ते काय म्हणतात बघा. द वर्ड्स इन इटॅलिक्स आर वर्ब्स. जे इटॅलिक्समध्ये दिलेले शब्द आहेत ते काय आहेत म्हणते क्रियापद आहेत. दे आर ॲक्शन वर्ड्स. ते काय त्यांना काय म्हणतो आपण कार्यकारी शब्द त्यांना म्हणतो. कार्याचा बोध त्याच्यावरून होतो, क्रियेचा बोध होतो. अँड एक्सप्रेस व्हॉट द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज. आणि त्या ठिकाणी तो सब्जेक्ट काय करत आहे, करता. सब्जेक्ट म्हणजे करता. तो काय करत आहे त्याच्याबद्दल ती माहिती देते. सेंटेन्स इज ऑर डज ऑर हॅज ऑर व्हॉट इज डन टू इट. ते काय आहे, काय करत आहे, काय करत आहे
नंतर काय करणार आणि काय करत होता या सगळ्या बाबतीत तो काय करतो, त्याच्याबद्दल आपल्याला काय करतो, तो वर्ब माहिती देतो. वर्ब्स आर समटाइम्स कॉल्ड डुईंग वर्ड्स. क्रियापदांना कधी कधी डुईंग वर्ड्स सुद्धा म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला आता तो क्रियापदाला दुसरा शब्द पर्यायी मराठी भाषेमध्ये नाही आहे, परंतु इंग्लिशमध्ये त्याला त्या वर्बला कधी कधी डुईंग वर्ड्स सुद्धा म्हणतात. काम करणारे शब्द किंवा ज्यांच्यावरून क्रियेचा बोध होतो एवढाच अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. सो दीज आर द फर्स्ट 4 parts of the speech, and remaining 4 parts we will see in the next lecture. Okay, if you have still any problem regarding the 4 taught or explained parts of speech, you can call me or contact me. Okay, so I would like to explain it to you. अजूनही कोणाचा बेस जर पूर्णपणे पक्का नसेल तर आपण त्यांना परत शिकवू, परत त्यांना एक्सप्लेन करू अजून सोप्या शब्दात अधिक चांगल्या पद्धतीने. तर ठीक आहे. टिल देन, गुड बाय. थँक्यू.